तुम्हा सर्वांना माझा सर्वात आधी जय श्रीराम. तर माझा हा पहिला व्लॉग आहे आणि तुम्ही गोडापासून सुरुवात करावा असं माझी इच्छा होती. त्यासाठी मी सकाळी बदामाचा हलवा बनवायला घेतला आहे. त्यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, काजू, बदाम, थोडीशी विलायची असं सर्व घेऊन आता आपण गॅस पेटवून घेऊया. त्यावर पॅन ठेवला. पॅन आता छान गरम झाला की मग त्यात आता वाटीत घेतलेलं तूप घातलं आहे. घेतलेलं तूप आता आपण पॅनमध्ये ओतून घेतलं आहे. निम्मच ओतलं आहे आपण ते. आता तूप असं थोडंसं वितळेपर्यंत आपण वाट बघू. तूप असं वितळलं ते निम्म आपण तूप तसंच ठेवून दिलेलं आहे. आता तूप वितळलं की आपण आता त्यात थोडा असा रवा घालून घेऊयात. रवा पण अगदी म्हणजे असा थोडा घातला तरी चालतो. तुम्ही बघू शकता एकदम असा बारीक छान रवा आहे. थोडासा असा जाडसर तुम्ही घेतला तुमच्या आवडीनुसार तरी चालेल, पण माझ्याकडं बारीक होता म्हणून मी बारीकच घेतला आहे. आणि आता तो छान असा भाजून घेऊयात आपण. तर भाजण्यासाठी कढई पण छान गरम झाली, तूप पण छान गरम झालेलं आहे. आता हळूहळू असं ढवळत राहूया तो रवा. रवा असा छान खरपूस होईपर्यंत आपण तो भाजून घेऊयात. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असं छान भाजून घेतला आणि छान असा सुगंध सुटला घरभर सगळा की समजून घ्या तुम्ही रवा तुमचा भाजला आहे. रवा भाजून झाला. तुम्ही बघू शकता छान कलर आला आहे रव्याला. तुम्हाला थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं तूप घालू शकता त्यात. आणि दुसरीकडे आपण रव्यात घालण्यासाठी पाणी असं छान उकळायला ठेवूयात. 2 वाट्या पाणी गॅसवर असं छान उकळून घेऊयात. मोजून तुम्ही 2 वाट्याच घेऊ शकता. पाण्याचं प्रमाण बरोबर ठेवा. आता काजू बदाम असे आपण थोडे हलके चिरून घेऊयात. इकडे पाणी उकळत आलं आहे. आता पाणी हळूहळू असं उकळलं, असं बुडबुड आले की आपण आता ते पाणी इकडं रवा आपला छान भाजला आहे ते पाणी आपण त्या रव्यात घालूयात. हळू ओतूयात नाही का, नाहीतर सगळा घरभर त्याचा धूर होतो. तुम्ही बघू शकता आता पाणी आपण ओतलं आहे. आता तो रवा त्या पाण्यात पूर्णपणे हे झाला, मेल्ट झाला. थोडी एक वाफ येऊ द्या त्याला. आता वाफ आली बघा, असं घट्टसा असं तयार आता होत आहे आपला शिरा. तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी घालू शकता त्यात. तुम्ही बघा आपला आता रवा तयार आहे छान असा शिजून. आता आपण त्यात 1 वाटी साखर घेतलेली आहे माप करून, ती घालूयात. साखर घालून असं छान आपण ढवळून घेऊयात. बघा तुम्ही शिऱ्याचा रंग कसा बदललेला दिसतोय तुम्हाला. अशी छान साखर विरघळत आली. बघा तुम्ही किती छान आपला शिरा बनत आहे. तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. आता आपण चिरलेले काजू बदामाचे तुकडे, थोडीशी अशी वेलची, ती अशी छान सोलून घेऊ आणि ती कुटून असं बारीक पावडर त्याच्यात करून ती वरती शिऱ्यावरून अशी तुम्ही पसरून घ्या. बघा तुम्ही किती छान वाटतोय तुम्हाला हा कलर आणि शिरासुद्धा. कुणी पाहुणे मंडळी आली की काय बनवावं अशी पंचायत होती आपली. तर हा पटकन तयार होणारा असा मेनू आहे. तुम्ही लगेच घरी करू शकता आणि सर्वांना आवडणार आहे.